आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 मार्चचं दर्शन हे एकाच जागेवर नव्हतं. ते कसं ते पुढे सांगतो, त्यासाठी हा व्हिडिओ बघा. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर गोंदवल्यामध्ये दर्शन घेऊन आणि घरून आणलेला नाश्त्याचा बुकना पाडून आम्ही सगळे निसर्गाचा आनंद घेत घेत चाललो होतो सज्जनगडला. इथे जाताना घाट वगैरे इतकं मस्त आहे ना, आणि सकाळी सकाळी एकदम भारी वाटतं बरं का. तिकडे सगळे एकदम पहाटे उठलेले होते, त्याच्यामुळे आता 7-8च्या टाइमला सगळ्यांना भूक लागल्या होत्या. तर आपल्या गाडीचे मॉनिटर निरत भाऊ सगळ्यांना नाश्ता वाटत होता. सगळ्यांना खायची गणगण आणि आपल्याला व्हिडिओ काढायची गणगण. सकाळी सकाळी असल्या धुकात आम्ही गड चढायला लागलो होतो. आम्ही पोहोचायच्या आधी नुकताच पाऊस झाला, त्याच्यामुळे ट्रेकिंगचा रस्ता न निवडता आम्ही पायऱ्यांच्या रस्त्यावरती चाललो होतो. इसमें कभी हम आगे गए तो मंडळ पीछे पीछे, कभी मंडळ आगे गए तो हम पीछे पीछे. अशा प्रसन्नमय वातावरणात गड चढत जाता मी तिथे एक गोष्ट ऑब्झर्व केली की वरती जाताना तुम्हाला सगळे श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित सगळ्या 11 मारुतींचं दर्शन होतं. बरेच वर्ष पायऱ्या चढल्यानंतर हे गेट आम्हाला दिसलं आणि इथून काही गड जवळच आहे. सज्जनगडच्या पायऱ्या तर नाही मस्त आल्या, पण 200-250 पायऱ्या असतील अप्रॉक्स. वर गेल्यानंतर जुन्या काळचं जल व्यवस्थापन तुम्हाला इथं पाहायला भेटेल. पावसाचं पाणी साठतंय कुंडामध्ये. हे जे दगडी बघताय हे श्री समर्थांचं समाधी मंदिर आहे आणि हे शेजगर आहे. याच्यामध्ये सगळ्या त्यांच्या जुन्या वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत. आज व्हिडिओ काढायला मनाई असल्यामुळे मी ते काही तुम्हाला दाखवू शकत नाही. गडाच्या मागच्या बाजूस धाब्याच्या मारुतीकडे जातानाचा हा रोड आहे आणि एकदम मस्त रोड, एकदम धरण वगैरे इकडे. सगळा गड फिरवणं आणि प्रसाद घेऊन आम्ही आलतो खाली. तिथे आल्याच आपली हालत काहीतरी अशी झाली. मग तिथून डायरेक्टली साताऱ्याचं वस्तू संग्रहालय आणि साताऱ्याची शाहू महाराजांची गादी पाहून आम्ही डायरेक्ट घराकडे निघलो होतो. 10-20 रुपयाचं तिकीट आहे, 10-15 मिनिटच फिरायला लागतात. साताऱ्याला गेले तर नक्की इथं जा. आता आम्ही सगळे भजन म्हणत घरी जातो, तोवर तुम्ही मला फॉलो करून द्या.